तर आज आपण बघणार आहे सॉकर किंग म्हणून ओळखणाऱ्या तालमीचा इतिहास। 1907 मध्ये बांधलेल्या ह्या तालमीला ह्या वर्षी 118 वर्ष पूर्ण होतात। या तालमीचं नाव पाटाकडील असं का पडलं याचा इतिहास पण लय भारी आहे। पूर्वी या ठिकाणी पाण्याचा पाट होता म्हणून ह्या तालमीचं नाव पाटाकडील तालीम असं पडलं। पाटाकडील तालीम ही फुटबॉलसाठी खूप प्रसिद्ध आहे। या फुटबॉल क्लबची स्थापना 1977 साली केली होती। तेव्हापासून पीटीएम फुटबॉलमध्ये एक प्रसिद्ध नाव आहे। आज ताग्यात कित्येक चषक पीटीएमनं कोल्हापुरात आणि कोल्हापुराच्या बाहेर जिंकले आहे। मेन म्हणजे पीटीएमचे जेवढे पण खेळाडू आहेत हे कुठं वाया गेलेले नाहीत। त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला सांगितले की आज ताग्यात 55 खेळाडूंना त्यांनी नोकरी लावलेली आहेत। त्यामधले 5 खेळाडू PSI झालेले आहेत। ह्या वर्षी गणपतीत पाटाकडील तालीम काय नवीन घेऊन येणार याची आतुरता कोल्हापूरकरांना कायमच लागलेली असते। कार्यकर्त्यांसोबत बोलताना मला समजलं की डीजे, शार्प्या, LED ह्या सगळ्या संकल्पना पाटाकडील तालमीनी सगळ्यात पहिल्यांदा कोल्हापुराच्या मिरवणुकीत आणल्या। इथल्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक लोकांनी मला एक लय भारी गोष्ट सांगितली। गणपतीच्या तयारीत इथे हिंदू लोक तर असतातच, पण त्याहून जास्त प्रमाणात मुस्लिम भाऊ गणपतीच्या तयारीमध्ये जास्त प्रमाणात असतात। शाहू फुले आंबेडकरांचा वारसा जपणारा ह्या तालमीचा इतिहास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि नेक्स्ट कोणत्या तालमीचा इतिहास बघायला तुम्हाला आवडेल हे पण नक्की कमेंट करून सांगा।